मधुबन रेसिडेन्सी राहता शहरात कलेक्टर NA 2 BHK लक्झरी बंगलो रो हाऊस व अमोल हाइट्स व्यावसायिक कमर्शियल कॉम्प्लेक्स. उपलब्ध सुविधा प्रकल्पाच्या बाजूने वॉल कंपाऊंड, 10,000 स्क्वेअर फुटांचं हिरवगार गार्डन, कॉन्क्रीट रस्ते, स्ट्रीट लाईट, चिल्ड्रन प्ले पार्क, ग्रीन जिम, सिक्युरिटी केबिन, अंडरग्राउंड ड्रेनेज, अंडरग्राउंड MSCB लाईन, मार्केट, स्कूल बस स्टँड 5 मिनिटांच्या अंतरावर. प्रसाद डेव्हलपर्स, अनिल काका जोशी वाकडीकर, केदार जोशी वाकडीकर. अगदी मोजकेच रो हाऊस शिल्लक. बुकिंगसाठी संपर्क 9970 070092 982323 5623. राहता नगरपालिकेच्या निवडणुकीनंतर शहरात प्रथमच 15 परिसरात विकासाचा नवा अध्याय पाहायला मिळाला. नवनिर्वाचित नगरसेवक राहुल दादा सदाफळ यांच्या संकल्पनेतून त्यांचे आजोबा गणेश कारखान्याचे माजी चेअरमन कैलासवासी दादासाहेब बापूजी पाटील सदाफळ यांच्या स्मरणार्थ उभारण्यात आलेली भव्य कमान, सूचना फलक, ज्येष्ठ नागरिकांसाठी बाकडे आणि सुशोभीकरण कामाचा लोकार्पण सोहळा उत्साहात संपन्न झाला. या भव्य कार्यक्रमाचं उद्घाटन माजी खासदार डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आलं. निवडणुकीनंतर 15 भागात आयोजित करण्यात आलेला हा पहिलाच मोठा सार्वजनिक कार्यक्रम असल्यानं नागरिकांमध्ये मोठा उत्साह दिसून आला. नगरसेवक राहुल सदाफळ यांनी आपल्या प्रभागातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा 4 नंबर 15 इथं एक भव्य दिव्य कमान उभारून परिसराच्या सौंदर्यात भर घातली आहे. केवळ कमानच नव्हे तर परिसराचं सुशोभीकरण करून वृक्षारोपण करण्यात आलं. ज्येष्ठ नागरिकांच्या विसाव्यासाठी बाकडे आणि माहितीसाठी सूचना फलक लावण्यात आले. या कार्यक्रमाप्रसंगी डॉक्टर सुजय विखे पाटील यांचा विशेष सत्कार करण्यात आला. राहता नगरपालिकेवर निवडून आलेल्या सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांचाही यावेळी यथोचित सन्मान करण्यात आला. यावेळी डॉक्टर सुजय विखे पाटील म्हणाले, झालेल्या निवडणुकीत राहता शहरातील नागरिकांनी आपल्याला मोठा प्रतिसाद दिला. मतदार राजाच्या प्रतिसादामुळे आपण या पालिकेवर आपली सत्ता स्थापन करू शकलो. आपण केलेल्या कामावर नागरिकांचा मोठा विश्वास असून येणाऱ्या काळात कुठलंही काम बाकी राहणार नाही याची खात्री यावेळी डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी नागरिकांना दिली. मतदारांचे आभार मानले. 15 येथे उभारण्यात आलेल्या कमान व सुशोभीकरणाचे कौतुक यावेळी त्यांनी केलं. या सोहळ्याप्रसंगी गणेश कारखान्याचे माजी चेअरमन मुकुंद नाना सदाफळ, डॉक्टर KY गाडेकर, कैलास बापू सदाफळ, संजय सदाफळ, राजेंद्र धुमसे, साहेबराव निधाने, जबाजी मेचे, किशोर गिरमे, पराग जगताप, सागर सदाफळ, प्रल्हाद चौधरी, बाबासाहेब पाळंदे, विलास सदाफळ, रामदास लांडगे, किरण लांडगे, राहुल पाळंदे, संदीप सातपुते, बंटी सदाफळ, जालेंदर आरणे यांच्यासह प्रभागातील नागरिक, सन्मान्य नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आपल्या 15 परिसरामध्ये जिल्हा परिषद शाळेच्या नूतन कमानीच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले उपनगराध्यक्ष व सर्व सन्माननीय नगरसेवक, संजय गांधीचे अध्यक्ष संजयजी सदाफळ, माननीय मुकुंदांना, सर्व आलेले या परिसरातील ग्रामस्थ, आमच्या माता भगिनी, आलेले सर्व सन्माननीय पत्रकार आणि मित्रांनो, आजच्या या कार्यक्रमाला सर्वात आग्रह आणि पुढाकार घेतलेले माझे मित्र, आपण निवडून दिलेले नगरसेवक राहुलजी सदाफळ आणि त्यांचे सहकारी पुष्पाताई आरणे या दोन्हीही पदाधिकाऱ्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. अतिशय कमी वेळामध्ये या कार्यक्रमाचं आयोजन झालं आणि आपण सगळ्यांनी वेळात वेळ काढून एवढ्या मोठ्या संख्येने हजेरी लावली, त्याबद्दल आपले सगळ्यांचे उपस्थितांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. बऱ्याच कालावधीनंतर राहत्यामध्ये यायला शक्य झालं. 1 वर्ष झालं दादा. वर्ष असं वाटतंय आम्हाला 1 वर्ष. काळ कसा बदलतो हे मी माझ्या जीवनामध्ये पाहिलंय. राहता बदललं, राहत्याचे मतदारांचे मन बदलले, विचार बदलले आणि आज एका दिवसापूर्वी ठरलेल्या कार्यक्रमामध्ये स्वयंस्फूर्तीने एवढी गर्दी होणं याचाच अर्थ या जनतेचं प्रेम माननीय साहेबांवर, आमच्या परिवारावर हे दिसून येतं. आणि म्हणून ही जबाबदारी फार मोठी असते. या जबाबदारीला तितकंच सार्थपणे पूर्ण करणं हे तितकंच महत्वाचं आहे. आणि आज तुम्ही दिलेला आशीर्वाद किती मोठा आहे पहा, की ज्या लोकांनी मला लोकसभेला नाकारलं त्याच अहिल्यानगर महानगरपालिकेमध्ये पूर्णपणे आपली लाट येऊन तिथं आपण एक हाती सत्ता मिळवली. तर काळ बदलत असतो. लोकांना
कळायला लागतं, लोकांना कदाचित चुकाही कळतात, योग्य माणूस निवडायला कदाचित वेळही लागतो. पण हा काळ पार पडत असताना सगळ्यांच्या प्रश्नाला तितकंच महत्व देणं आणि सगळ्यांच्याच प्रश्न सोडवणुकीसाठी आपण वाटचाल करत आहोत. आताच आमचे राहुल सदाफळांनी भली मोठी यादी त्यांच्या प्रभागाची दिली. तर सगळ्या नगरसेवकांना विनंती आहे, थोडं हळूहळू घ्या. अजून अंगावरचा गुलाल सुद्धा संपलेला नाही. आपण एवढं मोठा जनाधार जो राहताच्या जनतेने दिला, जेव्हा विधानसभेला मी मतदान मागायला येईल तोपर्यंत एकही काम शिल्लक राहणार नाही हा शब्द तुम्हाला आहे. ही मिळालेली सत्ता तुमची आहे. मी परवाच बसून राहता ग्रामीण रुग्णालयाची इमारतीची डिझाईन फायनल केली. आपण पुढच्या आठवड्यामध्ये साहेबांची वेळ मिळेल तसं 15 कोटी रुपयाची नवीन राहता ग्रामीण रुग्णालयाच्या इमारतीचं भूमिपूजन घेणार आहोत. त्याचबरोबर चारीचे काम चालू आहेत, पाटाचं काम चालू आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं कॉम्प्लेक्सचं नूतनीकरण आपण 2.5 कोटीच्या हाती घेणार आहोत. तर कामाची काळजी आता तुम्ही करू नका. तुम्ही तुमचं काम केलंय. तुम्ही तुमची जबाबदारी एक मतदार म्हणून पार पाडलेली आहे. आता ती जबाबदारी सगळी आमच्यावर आहे. तुम्ही जो विश्वास आमच्यावर दाखवला, झालं हो काय. एकच गोष्ट फक्त आपण लक्षात ठेवा की आता यापुढे कुठेही काम होताना दिसले आणि कोणी जरी येऊन फोटो काढायचा प्रयत्न केला तरी ते मीच केले हे ग्राह्य धरून तुम्ही त्यांना सांगा. नाही ते काय होतं, नाही संजू भाऊचा विषय नाही, हे आपल्या लोकांचा विषय नाही. बाकीच्या लोकांच्या हुशारीने समज. आपण याच सत्तेच्या उत्सवाला साजरा करण्यासाठी जे या सत्तेमधला सगळ्यात मोठा वाटा ज्यांनी उचलला त्या आमच्या माता भगिनींसाठी विखे पाटील परिवारातर्फे 1 तारखेला सेंट जॉन स्कूल इथे आपण आपल्या हळदी कुंकाचा कार्यक्रम आमच्या परिवाराच्या वतीने ठेवलेला आहे. जसा कार्यक्रम मागच्या वेळेस झाला होता, काही लोक आले होते, काही लोक राहिले असतील, पण आमची पूर्ण तयारी झाली. ते पॅम्पलेट येतील. आपण सगळ्यांनी त्या हळदी कुंकाच्या कार्यक्रमामध्ये सहभाग नोंदवावा. महिलांनी आणि पुरुषांनी. महिला घरी बाहेर पडल्यानंतर तुम्ही मोकळ्या आहात. घरी तुमचा स्वयंपाक नसताना तुम्ही बाहेर जाऊ शकता. आणि आज सुदर्शनचा वाढदिवस आहे तर त्या चिठ्ठ्या तो देईल 15 तारखेसाठी असे मला विश्वास आहे. बसू नये, काय अडचण आहे, चांगला विषय. जेवण झालं फोन करतो सर. पण आपलं असंच प्रेम आणि आशीर्वाद आणि हे जे काही विश्वास आपण ठेवला त्या विश्वासाला आपण असंच कायम ठेवा. आम्ही पूर्णपणे प्रयत्न करू या विश्वासाला पात्र ठरण्याचे, हा विश्वासाला सार्थक करू. असंच काम माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या माध्यमातून केलं जाईल. आणि आता इथं आलोय तर पुढच्या 3-4 महिन्यामध्ये इथं एक नवी अंगणवाडीची इमारत देखील उभी सापडेल, ही घोषणा मी या ठिकाणी करतो. आपण सर्वजण आलात, सगळ्यांचे मनापासून आभार. एक जाहीर नागरिक सत्कार आपल्याला नवनिर्वाचित अध्यक्ष उपाध्यक्ष सगळ्यांचा घ्यायचाच आहे, तर तो आपण टप्प्याटप्प्याने घेऊया. जसा वेळ मिळेल तसा. आता जिल्हा परिषदच्या निवडणुका लागतील, पंचायत समितीच्या निवडणुका लागतील, तर कामाचा व्याप माझ्याकडे फार मोठा आहे. तुमच्याच आशीर्वादाने ही संधी जनतेने दिली. तुमच्याच आशीर्वादाने आज तुमचा हा मुलगा, भाऊ, नातू जो कदाचित लोकसभेच्या पराभवानंतर खचून गेला पाहिजे होता, तो समोर बसलेल्या मायबाप जनतेच्या आशीर्वादाने आज महाराष्ट्रामध्ये परत एकदा लोक ओळखायला लागले. हे सगळे तुमचे आशीर्वाद आहेत. आणि हे तुम्ही केलेले उपकार, हे तुम्ही दिलेला विश्वास, ही फार मोठी जबाबदारी आणि ती आम्ही शेवटच्या श्वासापर्यंत पार पाडत राहू. आपण सर्वजण एवढ्या मोठ्या संख्येने आलात. आपल्या सगळ्यांना आजच्या या प्रजासत्ताक दिनानिमित्त आमच्या विखे पाटील परिवाराच्या वतीने आणि माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या वतीने श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारं एकमेव 15 एकर भव्य NA प्रकल्प. NA प्लॉट्स खरेदी सुरू. मोजकेच प्लॉट शिल्लक. तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध. प्लॉटची वैशिष्ट्ये: अंतर्गत 50 फूट व 30 फूट रस्ते, स्ट्रीट लाईट, गार्डन, जॉगिंग ट्रॅक,
आकर्षक लँडस्केपिंग, स्वतंत्र ड्रेनेज लाईन, सर्व सुखसोयी, नयनरम्य परिसर. मग आजच प्लॉट बुक करा. 9623899191, 9623659191. साईट पत्ता नगर मनमाड रोड, हॉटेल रेड चिली समोर, राहता, जिल्हा अहिल्यानगर.